आमचं ठरलंय, येत्या काही महिन्यात अर्जुनच्या डोक्यावर अक्षता पडणार म्हणजे पडणार. आणि हे असंच होणार आहे. तेव्हा तुझी मीटिंग काय असेल ना तर ती रद्द कर. नंतर आम्हाला कारण नको आहेत जमणार नाही म्हणून. माझी एक महत्वाची मीटिंग आहे, मला निघावं लागेल. अर्जुन अर्जुन अरे थांब कृष्णे, मी बोलतो त्याच्याशी. अर्जुन 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 थांब. अर्जुन काय हं? आपल्या आईवरती असं कोणी चिडतं का? दादा, कृष्णाई कसं बोललीस पाहिलंस? हो हो पाहिलं ना. तुझा तर रागा मला कळतोय. हा पण कसं आहे, आपलाच मुलगा आपलं म्हणणं ऐकत नाहीये असं जेव्हा एखाद्या आईला वाटतं तेव्हा ती आपलं इमोशनल अस्त्र बाहेर काढते. म्हणून काय आपण आपल्या आईला दुखवायचं? दादा, अरे कृष्णाईला काय मला दुखवायचं नाहीये. हा, पण मला लग्न करायचं नाही असंच ना. पण अर्जुन, कृष्णाई तुला कुठं जबरदस्ती करते का बा आत्ताच मुलीला पसंत कर, लग्न कर, असं म्हणणं आहे का तिचं? नाही ना. कृष्णाईचं एवढंच म्हणणं आहे का बा एकदा त्या मुलीला भेटून घे मग ठरव. आणि आपल्याला काय ठाऊक, तीच मुलगी तुझी आयुष्यभराची जोडीदार असेल काय? हे बघ, याच्यावरनं ना मला माझे दिवस आठवले. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी कृष्णाने किती आकांत तांडव केला होता, आठवते का? पण मी तिला स्पष्टपणे ठणकावून सांगितलं होतं की कृष्णाई, तू आता माझ्या समोर रडून रडून जलप्रलय जरी माजवलास ना तरी मी काही लग्नाला तयार होत नसतोय. हा, असं असताना सुद्धा स्वतः 5 नकार दिले. पण शेवटी पदरात काय पडलं? नंदा. तो घन विषय आता आपल्यात नको. ती बाया कुठूनही ऐकायची, तिचा काय भरोसा नाही. मला असं वाटतंय का तू कृष्णाईच्या बाजूने सुद्धा एकदा विचार करून बघायला हवास. आपली आई आहे रे ती आपल्या मुलाच्या लग्नाचा विचार करणारच ना. आणि बघ, हा विषय तिनं पहिल्यांदा तुझ्याकडे काढलाय, पण माझ्याकडे 100 वेळा बोलून झालेलं आहे. त्याच्यामुळे तिला असं एकदम झटकून नको देऊस रे. झटकून नाही टाकत आहे दादा. हे बघ, मलाही तिची काळजी कळते. कळते ना. मग एकदा तिच्या बाजूनं मन सुद्धा वळवून बघ. एवढं ऐकशील माझं? अर्जुन, मला तू तुझा मोठा भाऊ मानतोस की नाही? सक्का मोठा भाऊ मानतोस ना? माझ्याबद्दल आदर आहे की नाही तुझ्या मनात? मग आज मला तुझ्याकडनं वचन हवंय. बघ, वचन दे मला, वचन दे अर्जुन, मला वचन दे. निदान आज तरी तू त्या मुलीला भेटशील. माझ्यासाठी भेट. माझ्यासाठी तर भेटच, पण आपल्या कृष्णाईसाठी सुद्धा भेट. माझी विनंती समज. बोलणी अगदी पुढपर्यंत गेलीच असेल ना? म्हणजे बस्ता बांधून झाला असेल, कार्यालय, पत्रिका, आचारी सगळं ठरवून झालं असेल. आमच्या वाट्याला अक्षता तरी येणार आहे काय? का त्या पण नाही? हे असं असतं बघ तुझं. तू असं बोलतोस ना म्हणून अर्जुन चिडतो तुझ्यावर. सगळ्या व्यवहारातून बेदखल केलंच आहे आम्हाला.
माझ्या मनगटावर जो नात्याचा एक नाजूक धागा तू बांधतेस ना, त्याची जाण ठेवून आणि अतिशय प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न करून सुद्धा जो एक तिरहितपणा, परकेपणा तुम्ही मला वागण्यातून देतात ना सतत, एवढं लग्न ठरलं, सगळं झालं तरी एक साधं कळवलं सुद्धा नाही. अरे दादा, अजून सोयरीक जुळवलेली नाहीये, फक्त शब्द टाकलाय. त्यांना अर्जुन पसंत आहे आणि त्यांची मुलगी स्नेहा ती काय त्यांच्या शब्दाबाहेर नाही. आणि अजून कशातच काही नाहीये. तेही तर वनीच्या दर्शनाला आले होते. आमचा फोन झाला, आम्ही म्हटलं या घरी. आता ह्यात तुझ्यापासून लपवण्यासारखं काहीच नाहीये. बर, आता ते जाऊ दे. ते लोक येत आहेत तेव्हा आता तयारीत राहा. हो ताई, तयारी तर करावीच लागणार आणि अशी तशी नाही, चांगली जोशात करावी लागणार. हुकुमाची राणी ओपन करायची वेळ आली आहे. त्याच्याबरोबर गाडीत बसून आली म्हणजे फार मोठं तीर मारलंय असं काही समजू नको, कळलं ना? अगं, बोहल्यावर उभी राहायची सोडून त्या करवली म्हणून यायचा विचार आहे का तुझा? ताईनं नवरी बघायला सुरुवात केली सुद्धा, तू बस बाता मारत. हे बघ सावी, तू तुझा आणि पर्यायानं आमचा सुद्धा वेळ खाते. तुझ्याकडून होणार नसेल ना तसं स्पष्ट सांग. बोल, काय बोलती? हे सगळं हिम्मत असेल ना तर त्याला विचारा. मामा, इथे काय करताय? ते म्हणजे हा, यांच्याकडे काम होतं. हिच्याकडे? म्हणजे विद्याधरने सांगितलं होतं की आश्रमाच्या कामाचं काय झालं ते विचारून ये म्हणून आलो होतो. तेच म्हणलं, जिथे ऑफिस इन्व्हॉल्व्ह आहे तिथे सगळे निर्णय सर घेतात. माझ्याशी पर्सनली बोलून काही फायदा नाहीये. हे बघा, जे काही येते आत्ता सरांना समोरासमोर विचारा बरं. हा, म्हणजे मलाही फारसं डिटेल काय माहित नाहीये, पण विद्याधर म्हणला की आश्रमाच्या कामाचं जरा बघून ये म्हणून आपलं. अच्छा, विद्याधर दादाने तुम्हाला विचारायला सांगितलं? मी काय खोटं बोलतोय काय? काय गुराळ चालू होतं तुमच्या दोघांचं? काही विशेष नाही, जणू काही त्यांनीच मला नोकरी दिली असा रुबाब दाखवत होते. नाही तो शहाणपणा आणि काय. चला मी निघते, मला उशीर होतोय. 1 मिनिट. आज ऑफिसला यायची काही गरज नाही, सुट्टी घ्या. का? म्हणजे नाही, नको सर, ते विदाऊट पे महागात पडेल मला. मी लीव्ह देतो ना. एवढी मेहरबानी करताय म्हणजे काहीतरी कारण असेल ना? तुम्हाला खोटं बोलायचं. काय? एवढं आश्चर्याने बघण्याचं काही कारण नाहीये. इथे आमच्या ओळखीचे एक जण आहेत, त्यांची मुलगी स्नेहा लोखंडे आज घरी येणार आहे. जरा माझ्या लग्नाचं चाललंय. अभिनंदन. ह्यासाठी सुट्टी होय सर? भारीच की. गप्प बसाव.
हे बघा सावित्री, मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं. माझं तुमच्यावर प्रेम आहे. आत्ता पाहिजे होता विश्वंभर, चारी मुंड्या चित झाला असता. सर, काय बोलताय तुम्ही? केलं तेच. सावित्री, माझं तुमच्यावर प्रेम आहे. हे जाऊन तुम्ही त्या मुलीला सांगायचं, स्नेहा लोखंडे. तिला पूर्ण कन्व्हिक्शन सांगायचंय, जेणेकरून तिला पटलं पाहिजे. म्हणजे सांगायचे सर, तुम्ही लय गुत्ता करून सांगताय. म्हणून नीट ऐकायचं असतं. आता कान देऊन ऐका. मला हे लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ती मुलगी जेव्हा इथे येईल तेव्हा तिला भेटा आणि तिला सांगा आपला अफेअर आहे म्हणून. म्हणजे मी खोटं बोलायचंय सर? अहो मिस सावित्री, पहिल्यांदा तुमची जीभ नेहमी खोटंच बोलते. मग ते खोटं सावरण्यासाठी दुसरं खोटं, तिसरं खोटं. गेल्या 2 दिवसात आपण 2दा नवरा बायको असल्याचं नाटक तुम्ही केलं. इथे तर फक्त अफेअर आहे म्हणून सांगायचं. तुमचं ते मंगळसूत्र वापरण्याची पण गरज नाहीये. मिस सावित्री, गेट दिस जॉब डन फॉर मी. मला यात कसलीही चूक चालणार नाही, कळलं? तिच्या नाना चिट्टा मायाला मदत मागताना पण मात करून दाखवतो. अर्जुन दादा, अर्जुन कवठेकर. कवठेकर कवठेकर कवठेकर. ही आमची कन्या स्नेहा. आमची मुलगी आमच्या शब्दाबाहेर नाही बरं का. आम्ही म्हटलं अर्जुनचे लग्न करायचंय तर ती करणारच. आणि नाही म्हणलात तर बर. मुलीचं वजन किती? वजन का विचारलं तुम्ही मुलीचं? अहो, आमच्या घराण्याची या कवठेकरांची रीतच आहे की तशी. मुलीच्या वजना एवढे दागिने अंगावर घालायला लागतात. आता आमच्या लग्नात आमच्या घरच्यांनी नाही घातले का अंगावर काय? आमची नंदा जरा विनोदी स्वभावाची आहे. अधनमधन अशी मस्करी करत असते. ते काय झालं, आपण सगळे शांत होतो ना, मग सायलेन्स ब्रेक व्हावं म्हणून जोक केला तिनं. हो ना नंदा? हो तर तुम्हाला बोर नाही होते का? मी तुम्हाला कविता ऐकू माझी? ऐका. गोरी गोरी पान फुलासारखी छान प्रिया पुरे. बरं, कविता नाही तर नाही, तुम्ही प्रश्न विचारा ना. म्हणजे ते जुन्या पिक्चर मध्ये दाखवतात तसं. म्हणजे सुईत दोरा होता येतो का, जरा चालून दाखवा. असं मुलांच्या बाबतीत करता आलं असतं तर किती बरं झालं असतं. काही म्हणलीस का नंदा? नाही हो,
काहीच तर नाही. घ्या. तुमच्या मधल्या मुलाची बायको कुठे दिसत नाही. आम्ही आहोत ना. ह्या घरची थोरली सून नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर. आमच्याशी बोला की. गप्प तर होतच राहतील. अर्जुन, जा बरं, स्नेहाला घर दाखव, बाहेरचा परिसर दाखव. हो, थँक्यू. बघितलं का मनातलं बोलल्यानंतर किती उत्साह आला अर्जुन मध्ये. प्लीज या ना. सावकाशा अख्खं कवठे भैरवगड दाखवलंस तरी चालणार आहे. थँक गॉड आपण बाहेर आलो. आतमध्ये माझा जीवच गुदमरत होता. सर, ही फाईल मागवली होती ना, ते आत डिस्टर्ब नको व्हायला म्हणून इथेच थांबले होते. ह्या कोण? या माझ्या सेक्रेटरी मिस. सावित्री. एक्सक्यूज मी, मला एक फोन येतो. हा फडके बोला. नाही, मी आत्ता ऑफिसलाच चाल. फडके ऐकाल का? मी आत्ता ऑफिसलाच चाललो. एक मीटिंग अरेंज केली आहे, तेच बघायला चाललो. कळवतो. सॉरी, मला एका अर्जंट मीटिंगला जावं लागतंय. ह्या तुम्हाला घर दाखवतील. मी आलोच. May I come in? येस, कम इन. तुम्ही इथं? आय मीन बसा ना. No, it's fine. नाही नाही, बसा. Oh, it's okay. जस्ट बी कम्फर्टेबल. Sure. सॉरी. ते म्हात्रेंनी थांबून घेतलं होतं ना, म्हणून उशीर झाला. सगळं सांगितलंय. हो का? गुड. काय गुड? नाही, ते मी. रिलॅक्स अर्जुन, मी नाही करणार आहे तुझ्याशी लग्न. टेन्शन नको घेऊ. नेहा, तसं नाही. मी आता तुम्हाला तेच सांगत होतो की रिलॅक्स. यू डोंट हॅव टू अपॉलोजाइज. हो, मी पण आता तेच मिस सावित्रींशी. ओ साऊ, सॉरी, तुमची सावित्री. शी इज सच अ स्वीट आर्ट. तिने मला सगळं नीट समजावून सांगितलंय. नाईस. एनिवे अर्जुन, मी आता निघते. घरचे वाट बघत असतील. आणि तू काळजी नको करू, आपली सोयरीक नाही जुळणार. आणि हा, घरच्यांचं काही टेन्शन नको घेऊ, मी सांभाळून घे. बाय, टेक केअर. हा, बाय. आणि हा, लग्न करशील तेव्हा मला नक्की बोलव. हा, बाय स्वीट आर्ट. बाय बाय. सर, तुम्ही असे पुतळ्यासारखे का उभे आहात? आता फडके असता तर ना. तर पप्पीच दिली असती. सॉरी, ते चुकून पप्पी निघालं तोंडातून. नेहामुळं. ते काही असो, बट आय एम इम्प्रेस्ड. मिस वशिला, आय मस्ट से, तुम्ही खोटं बोलण्यात काय तरबे जातो. खरं तर मला हे पटत नाहीये. पण काय करणार, अडला हरी. मग धरा की पाय. काय म्हणालात? नाही, काही नाही. म्हणजे म्हणलं की जाऊ दे, तुमचं काम झालं ना, बस. तुम्ही खुश, मी खुश. मिस वशिला, सांगा ना,
काय पट्टी पडवली तो तिला ज्यामुळे तिची सगळीच मतं बदलली? बिचारी, फार वाईट वाटलं असेल हो तिला. एवढा डिसेंट आणि श्रीमंत नवरा नाकारावा लागला तिला. थँक्यू कसं म्हणावं ना तेच कळत नाहीये मला. तोंडाने काय म्हणालात? तोंडाने साधारणपणे संवाद साधला जातो. पण मला सांगा हे तुम्ही कसं जमवून आणलं आणि ते इतक्या कमी वेळात? तिला कशी पट्टी पडवली तो तुम्ही? पट्टी वगैरे काही पडवली नाहीये मी तिला. एकतर मी खोटं बोलतच नाही. ते त्या दिवशी वेळ मारून नेण्यासाठी म्हणून बोलावं लागलं मला खोटं, नाहीतर मी कधीच खोटं बोलत नाही. खरंच. मग हे सगळं मॅनेज कसं केलं? अहो सर, माझं आणि तुमचं अफेअर आहे हे सांगायची वेळच नाही आली माझ्यावर. या मिस वशिलाने काहीतरी घोळ घालून ठेवला असणार आहे.